आपण पाहतोय डायरेक्टेड ग्राफवरती एक्झाम्पल रिलेशन डिफाईन करून दिलेला आहे. आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर ए बी, ऑर्डर पेअर बी सी, ऑर्डर पेअर ए ए, ऑर्डर पेअर बी बी, ऑर्डर पेअर सी डी, ऑर्डर पेअर डी सी, ऑर्डर पेअर ए डी. याच्यावरून आपण सेट डिफाईन करून घेऊया. सेट ए इज इक्वल टू ए बी सी डी. ए एलिमेंट गिवन रिलेशनवरून आपण सेटमध्ये घेतले. याच्यावरून आपण पहिल्यांदा व्हर्टेक्स प्लेस करून घेतले ए बी सी अँड डी. याच्यामध्ये रिलेशन डिफाईन केलं ए टू बी, नेक्स्ट बी टू सी, नेक्स्ट ए टू ए, बी टू बी, सी टू डी, डी टू सी अँड ए टू डी. अशा पद्धतीने हा दिलेल्या रिलेशनवरती आपल्याला काय मिळालेलं आहे, डायग्राफ मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. नेक्स्ट एक्झाम्पल, ड्रॉ द डायरेक्टेड ग्राफ फॉर द रिलेशन मॅट्रिक्स. काय दिलेलं आहे बघा, ड्रॉ द डायरेक्टेड ग्राफ फॉर द रिलेशन मॅट्रिक्स गिवन बाय. तर इथं रिलेशन मॅट्रिक्स गिवन बाय तुम्हाला दिलेला आहे. काय मॅट्रिक्स दिलेला आहे पाहूयात. मॅट्रिक्स आहे 1 1 0 1 1 0 1 0, नेक्स्ट 0 1 1 1 1 0 1 1. ऑन द सेट 1 2 3 4 हे आपल्याला गिवन एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ह्या दिलेल्या एक्झाम्पलवरून काय करायचं, आपण सोल्युशन घेऊयात. सोल्युशन, आणि हे जे ग्राफ आपण ड्रॉ करतोय हे ग्राफ पेन्सिलने ड्रॉ करायचे. इथे मी पेनाने ड्रॉ करते, खरं तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करायचे. आता आपल्याला गिवन बघा, गिवन काय दिलेलं आहे, तर गिवन मॅट्रिक्स दिलेलं आहे. मग मॅट्रिक्सला आपण एम नाम देऊ. मॅट्रिक्स एम इज इक्वल टू काय दिला आहे मॅट्रिक्स आपला 1 1 0 1 1 0 1 0 0 1 1 1 1 0 1 1. हा गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे. आता काय करूयात, आपल्याकडं सेट गिवन आहे 1 2 3 4 पॉईंट आपल्याकडं व्हर्टेक्सचे दिलेले आहेत ऑलरेडी. आता फक्त आपल्याला रिलेशन दाखवायचं. आता हे रिलेशन मॅट्रिक्सवरून तुम्हाला दाखवता येईल का, तर हे दाखवण्यासाठी मग काय करावं लागेल तुम्हाला, गिवन मॅट्रिक्समध्ये ए बी सी अँड डी. इथं ए बी सी आणि डी. आता हे तुमच्या माहितीसाठी काय करावं लागेल तुम्हाला, जिथं मॅट्रिक्समध्ये 1 आहे तिथं काय झाले, रिलेशन रिप्रेझेंट झालेलं आहे. जिथं मॅट्रिक्समध्ये 0 आहे त्या दोघांमध्ये रिलेशन ऑर्डर पेअरमध्ये रिलेशन नाही आहे. हा डिफरन्स लक्षात घ्या. 1ला काय झालेलं आहे, इथं 1ला रिलेशन प्रेझेंट असणार आहे, तर 0ला काय असणार आहे, रिलेशन नॉट प्रेझेंट नसणार आहे. मग याच्यावरून तुम्ही रिलेशन डिफाईन करून घेतलं तर तुम्हाला डायग्राफ काढायला सोपं वाटेल. म्हणून रिलेशन आपण डिफाईन करून घेऊया. तर रिलेशन काय मिळाली, तर 1 आहे म्हणजे ए ऑर्डर पेअर काय मिळाली, ए. नेक्स्ट काय मिळाले, ए बी, ऑर्डर पेअर ए बी. आता ए सी मिळेल का, तर ए सी मिळेल का, तर का ए सी नाही मिळणार का, तर रिलेशन याच्यामध्ये म्हणजे 1 असेल तर प्रेझेंट करतो, 0 असेल तर प्रेझेंट करत नाही. म्हणून इथं काय मिळेल, ए आणि सीमध्ये रिलेशन मिळणार नाही, म्हणजे ऑर्डर पेअर ए सी रिप्रेझेंट होणार नाही. मग काय मिळेल, नेक्स्ट ऑर्डर पेअर ए डी मिळेल, ए डी. नेक्स्ट बी ए मिळेल. नेक्स्ट रो वाईज चेक करत जायचं, बी बी मिळेल का, तर नाही मिळणार आहे कारण इथं 0 आहे. नेक्स्ट काय मिळेल, बी सी मिळेल, बी सी. आता बी डी मिळेल का, तर बी डी घ्यायचं, तर इथं रिलेशन काय दाखवलं, 0 दाखवलं आहे. मग सी एमध्ये 0 दाखवलं, परत सी बीमध्ये 1 आहे, सी सीमध्ये 1 आहे, सी डीमध्ये 1 आहे. म्हणजे इथं आपल्याला रिलेशन काय मिळेल, सी बी सी 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 डी. नेक्स्टमध्ये काय मिळेल, इथं रो वाईज घेत जायचं, डी ए, कारण इथं 1 आहे. नेक्स्ट डी बी मिळेल का, तर नाही मिळणार, इथं 0 आहे. नेक्स्ट काय मिळेल, डी सी. नेक्स्ट काय मिळेल, डी डी मिळेल, डी डी.
म्हणजे अशा पद्धतीने काय केलं आपण, दिलेल्या गिवन मॅट्रिक्सवरून रिलेशन डिफाईन करून घेतला. आता ह्या रिलेशनवरून तुम्हाला डायग्राफ काढता येईल आणि तो कसा आहे, इझी आहे. मग आपण डायग्राफ काढूया त्याच्यावरून. कसा काढणार, इथं वर्टेक्स ए कन्सिडर केला, हा वर्टेक्स ए, परत हा वर्टेक्स बी, हा वर्टेक्स सी आणि हा वर्टेक्स डी. मी असं घेतले, असं रिप्रेझेंट करायला पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही कुठेही दाखवू शकता, फक्त रिलेशन त्याच्यामध्ये डिफाईन करा. आता रिलेशन फर्स्ट काय दिलं आहे बघा, ए म्हणजे काय झाला, ए वरती डिफाईन झाला. नेक्स्ट काय झाला, ए कुठं जातो आहे, बीकडे, ए जातो आहे बीकडे, हे रिलेशन डिफाईन. नेक्स्ट काय होतं, ए जातो आहे डीकडे, ए गेला डीकडे. नेक्स्ट बी जातो आहे एकडे, परत इथं बी काय होतं आहे, इकडं जातो आहे एकडे, बी गेला एकडे. नेक्स्ट बी कुणाकडे जातो आहे, बी जातो आहे सीकडे. नेक्स्ट सी जातो आहे, परत हा सी कुणाकडे येतो आहे, परत बीकडे येतो आहे, सी येतो आहे बीकडे. परत सी कुणाकडे येतो आहे, सीकडे. परत सी कुणाकडे जातो आहे, सी डीकडे. नेक्स्ट डी जातो आहे एकडे, म्हणजे परत इथं काय मिळेल, हा डी जातो आहे एकडे, परत डी जातो आहे सीकडे. डी कुणाकडे गेला, इथं सीकडे गेला. आणि डी कुणाकडे गेला, डीकडे गेला. अशा पद्धतीने हा काय मिळाला आपल्याला, गिवन मॅट्रिक्सचा काय मिळाला, डायग्राफ मिळाला. गिवन मॅट्रिक्सचा डायग्राफ मिळाला. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल आपण फाइंड आउट करूयात. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, आपल्याला इथं डायग्राफ दाखवताना मग तिथं तुम्हाला मॅट्रिक्स दिला जाईल किंवा रिलेशन दिलं जाईल. मॅट्रिक्स दिला तर काय करायचं, मॅट्रिक्सवरून रिलेशन डिफाईन करून घ्यायचं आणि म्हणजे तुम्हाला ग्राफ करायला इझी पडेल. आणि रिलेशन दिलं असेल तर त्याच्यावरून तुम्ही करू शकता, किंवा हे जर तुम्हाला समजत असेल तर डायरेक्ट ए प्रेझेंट आहे, मग डायरेक्ट मॅट्रिक्सवरून ग्राफ रिप्रेझेंट करू शकता. आता पाहूयात नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ड्रॉ द डायरेक्टेड ग्राफ that represent relation. फर्स्ट पहिलं रिलेशन काय रिप्रेझेंट केलं आहे बघा, आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर ए बी, ऑर्डर पेअर ए सी, ऑर्डर पेअर बी सी, ऑर्डर पेअर सी बी. नेक्स्ट केलेलं रिलेशन डिफाईन, ऑर्डर पेअर ए, ऑर्डर पेअर ए बी, ऑर्डर पेअर ए सी, ऑर्डर पेअर बी ए, ऑर्डर पेअर बी बी, ऑर्डर पेअर बी सी, ऑर्डर पेअर सी ए, ऑर्डर पेअर सी बी. इथंच लिहिते मी डायरेक्ट, ऑर्डर पेअर डी. अशा पद्धतीने ही दोन रिलेशन आपल्याला इथं दिलेले आहेत. हे फर्स्ट आणि हे सेकंड. आता मी काय करते, इथं पहिल्यासाठी डायरेक्टली याच्यावरून ग्राफ फाइंड आउट करते. पहिल्यासाठी सेट ए काय डिफाईंड होईल बघा, सेट ए इज इक्वल टू किती एलिमेंट आहेत, 3. कोणते, ए बी सी. आता ह्याच्यामध्ये आपण रिलेशन डिफाईन करून घेऊयात. आता पॉईंट प्लेस करून घेऊयात. काय मिळाले, ए बी सी असे 3 पॉईंट मिळाले. मग याच्यामध्ये रिलेशन काय मिळेल, डायग्राफ काय मिळेल, डायग्राफ गिवन रिलेशनवरती ए बी, ए गेला बीकडे, परत ए कुणाकडे गेला, सीकडे, परत बी कुणाकडे गेला, सीकडे, परत सी कुणाकडे गेला, बीकडे. म्हणजे हे ह्याच्यावरती रिलेशन डिफाईन झालं फॉर रिलेशन आरसाठी. आता नेक्स्ट सेकंड रिलेशन बघा, आरसाठी याच्यासाठी सेट काय होईल. आता याच्यासाठी आपण सेकंडसाठी सेट बी घेऊयात. तर बीसाठी कोणते एलिमेंट दिलेत, परत ए बी सी अँड डी 4 एलिमेंट दिलेले आहेत त्याच्यासाठी. मग याच्यासाठी आपण ग्राफ घेऊयात, ग्राफ फाइंड आउट करूयात कसा बघा. पहिल्यांदा इथं मी ए घेते, इथं बी घेतला, इथं सी घेतला आणि इथं डी घेते. आता याच्यामध्ये रिलेशन काय दिलेलं आहे तुम्हाला, ए वरती डिफाईन झाला, ए वरती. नेक्स्ट ए गेला ए बीकडे, परत ए सीकडे, परत बी जातोय कुणाकडे,
परत बी जातोय एकडे, परत बीवरती बी रिलेशन झालं, बी जातोय सीकडे, परत सी जातोय कुणाकडे एकडे, सी गेला परत एकडे, परत सी जातोय कुणाकडं बीकडे, सी गेला बीकडे आणि लास्ट काय आहे डी. तर डी पॉईंट इथं आपला इकडे आहे सिंगल, मग तो काय झाला डीवर झाला. म्हणजे दिलेला गिवन सेकंड रिलेशनचा तुम्हाला डायग्राफ कसा मिळाला तर असा मिळाला. हा हा डायग्राफ मिळाला तुम्हाला सेकंड रिलेशनसाठी. हा पूर्ण इमेज म्हणजे काय मिळाले तुमचा सेकंड रिलेशनचा डायग्राफ मिळाला. नाऊ आता पाहूयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल.